सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा, तिथून दिसणारा अविस्मरणीय सूर्यास्त, मित्रांसोबतच्या काही आठवणी, लाईव्ह सिंगिंग आणि डीजे नाईट, हे सर्व अनुभवायला आज आम्ही आलो अलिबाग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय अलिबागमध्ये रेवदंडा फोर्टच्या इथे बीच कॅम्पिंग करायला. आपली कॅम्प साईड आहे तुमच्या पार्टी बरोबर. आणि आत्ता आपण आलोय पाण्यामध्ये. ह्या व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे. मुंबईमधून कसं यायचं इथेपर्यंत सर्व सांगितलंय. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. आता मी आणि हर्ष आणि समोर आहे, हे आम्ही तिघं चालू आहे अलिबागला कॅम्पिंगसाठी. आवारा कॅम्पिंग म्हणून एक इंस्टावरती पेज आहे, त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे तिथे कॅम्पिंग करायला. आत्ता मी ताजच्या इथे आहो, गेटवे ऑफ इंडियाच्या इथे. तर आता इथून बोटीची तिकीट कितीला आहे ते बघतो, तुम्हालाही दाखवतो. मी हर्ष आणि आम्ही तिघे आहोत. तर आत्ता आपण गेटवे ऑफ इंडियाची इथे बोटीमध्ये बसलो आहे. आणि इथे खालच्या साईडला जी तिकीट आहे 180 रुपये. वरच्या फ्लोअरला आहे ती 200 नाही 215. आणि AC केबिनमध्ये 250. आम्हाला आतमध्ये व्हिडिओ घ्यायला भेटणार नाही, पण आम्ही साईडला बसलो आहे व्हिडिओसाठी. ही जी बोट आहे ती JNPTला जाते. आणि आता आपण सध्या ज्यात आहोत ती आपण अलिबागला घेऊन जाणार आहे. तर आत्ता गेटवे ऑफ इंडियाची इथून बोट निघाली आहे. इथून 1 ते 1.5 तास लागतो तिथे पोहोचायला बहुतेक अलिबागला, मांडवा जेटीच्या इथे. ये भाई ये करना है, ये करना है. इथून व्ह्यू लेवल मस्त येतो एकदम, तुम्हाला फुटेज दाखवतो. चला. आपण पोहोचलोय मांडवा जेट्टीला. वाजले 2:16 झाले. आणि घेऊयात आपण याच्या समोर PNPLच्या बसेस असं वाटतं, फ्री सेवा आहे अलिबागपर्यंत. तर विषय असा आहे, मांडवा जेट्टीला उतरल्यानंतर तिथून PNPL बस आम्हाला थेट अलिबागपर्यंत होती. आणि तिथून परत पर्सनल ऑटो वगैरे रिक्षा किंवा शेअर रिक्षा करून रेवदंडाला जायचं होतं. परंतु सोन्या म्हणजे शिव आपला इथेच आहे, राजमाळा फाटा काहीतरी म्हणतात, तिथे शिव इथे कुठेतरी आहे वाटतं बंगल्या, तिथे महेंद्र शेठ दळवी यांच्या बंगल्यावरती. तर तो म्हटलं माझी बाईक घेऊन जा, मग बरं झालं. तर आम्ही इथून ट्रिपची फिरणार आहे. गाडी आली आपल्याला आता. ID व्हिडिओ शिवसेना, आवाज कोणाचा शिवसेनेचा. ही गाडी घेऊन आपण जाणार आहे पुढे रेवदंडाला. साहेबांची कृपा नाही तर बसमधून लय बेकार हालत झालेली. गाडीची अवस्था बघा गेली. चला जाऊया आता. गोरं झालंय बघ असला. चला जाऊया आता आपण. निघूया. आत्ता आपण पोचलो आहे रेवदंडा फोर्टला, आवारा बीच कॅम्पिंग यांच्या इथे. पण बघूया आपले बीच ती टेंट कुठे आहेत, इथे बसायला वगैरे. नंतर टेंट इथे आहेत सर्वांचे. आज पण व्हिडिओ बनवतो. आज बनवतो ना व्हिडिओ? आज पण बनवतो व्हिडिओ. ठीक आहे, चला बघूया, आपण एक्सप्लोअर करूया सर्व. आत्ता इथे आम्हाला त्यांनी टेंट दिलेत, हे 2 तिघांमध्ये 2 टेंट दिलेत. आम्ही बॅग वगैरे ठेवलेत. आता आपण बीचवर जाऊया. बीचवर जाऊन फोटोज व्हिडिओ काढायला, ह्याला फोटो काढायचे आहे ना. कॅम्पिंग टेंटच्याच बाजूला समोरच बीच आहे आपल्याला. जिथे आपण कॅम्पिंग करतोय आवारा बीच कॅम्पिंग, इथे पर पर्सन 1200 रुपये द्यायला लागतात. आणि संध्याकाळी 4 वाजता चेक इन आहे आणि दुसऱ्या दिवशी चेकआउट आहे. 4 वाजता चेक इन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कोकम सरबताने आपलं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला नाश्ता आहे. आणि नाश्त्यानंतर जेवणात व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे खायचं आहे ते आहे. नॉनव्हेजची चव चांगली मी ऐकलं याच्याबद्दल, आपण संध्याकाळी ट्राय करूया. आणि बार्बिक्यू पण आहे, त्यासाठी आपल्याला बँड आणि बार्बिक्यूचं कुपन दिलं जात आहे. आणि त्यानंतर रात्री DJ नाईट आहे, मूवी स्क्रीनिंग केली जाते, गेम खेळले जात आहेत. आणि लहान मुलांसाठी पण खेळायला स्पोर्ट्स आहेत तिथे. तर इथे आपलं कॅम्पिंग आहे. या भिंतीच्या पाठी समोर समुद्र, मस्त वाटतं एकदम. तुम्ही पण एकदा नक्की या. आणि इथला व्ह्यू संध्याकाळी कसा असेल तर चला दाखवतो. सगळे पोहत आहेत. सूर्यास्त पण एवढा मस्त दिसतोय इथे. आता आम्ही पण पाण्यामध्ये जाणार आहे. हर्ष येतोय आणि वगैरे आलाय. तर पोहून भेटूया डायरेक्ट. आणि आतमध्ये पण इव्हेंट चालू झाले, DJ नाईट वगैरे. आणि नाश्त्याला मिसळपाव होती आता सध्या, तर आम्ही थोडीशी खाल्ली. आता परत एकदा जाऊन खाणार आहे आम्ही.
तर चला पोहून नंतर भेटूया. फिरल्याशिवाय जग नाही, जगायला फिरा, पूर्ण जग बघा. 4 भिंतीमध्ये जग नाही. तर आयुष्यात कमवायचेच आहेत. थोडा फिरा, मजा करा. पैसे कमवत कधी मरणार समजच नाही. मग जरा फिरा फिरा, मजा करा. आयुष्य खूप सुंदर आहे. तर आत्ता आपण बीचवरून आलोय. मस्त मिसळ पाव आहे गरम गरम. माझं पण फूड चॅनलचं चाललंय व्हिडिओ शूट. मस्त एकदम गरम गरम टेस्टी लागतंय. आणि आता 6:45 झाले. 7 वाजता डीजे नाईट वगैरे सर्व चालू होणार आहे. आणि विशेष म्हणजे जे 1200 आपण भरले त्या 1200 रुपयामध्ये सर्व इन्क्लुडिंग आहे. कसं आहे हर्ष? टेस्ट एक नंबर आहे. बाकी जात आपण डीजे नाईट मध्ये भेटूयात. आता नाश्ता झाला आणि इथे गेम ऍक्टिव्हिटी चालू झालेत. इन आउट गेम काहीतरी अजून ह्यानंतर अजून एक दोन गेम होणार आहे. त्यानंतर बार्बिक्यू आहे, जेवण आहे. अशी डीजे नाईट पण मूवी स्क्रीनिंग आहे आपल्याला त्या साईड. गेम के बाहर तो सर के लिए एक बार क्लैप करो. गेम के बाहर है. 1 2 3 आत्ता इथे बार्बिक्यू चालू झालंय. आपण देखील बार्बिक्यू घेऊया. इथे सगळे खायला बसलेत आणि यानंतर जेवण देखील चालू आहे. तर जेवणामध्ये काय मेन्यू आहे तो देखील तुम्हाला दाखवतो. तर चला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आहे. तर आपण नॉनव्हेज घेतलं. व्हेजचा काउंटर तिकडे आणि व्हेज खायचं म्हणतोय. तर हरचं घेऊन जायला की आपण जाऊया. live music, _Shreyas. So Shreyas is my name. It's live music _Shreyas. Please do tag me to that and please do follow if possible. Here we go. And you can request the song also. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. प्रभात मित्रांनो, आता आपण उठलोय. ब्रश वगैरे झालेला आहे. नाश्ता चाललाय सगळ्यांचा. नाश्त्याला पोहे आणि चहा एक नंबर आहेत. पोहे पण सकाळी सकाळी जो व्ह्यू दिसतो ना इथे खतरनाक. बघा तिथून बीचवर जाऊन थोडा वेळ इकडे तिकडे फिरून नंतर आपण निघूया इथून. तर चहा पितो मग तुम्हाला भेटतो. तर आत्ता 10:30 वाजलेत. आम्ही इथून केलं आहे चेकआउट. आणि काल जिथे पाणी आतमध्ये होतं ते बघा पाणी कुठे आलं एकदम जवळ. चालू न चालू ठेवलंय. कोणतरी बोलतो पाणी वाढलंय. तर आता आपण इथून निघूया. आणि इथलं 1200 रुपयामध्ये खूपच एक नंबर होतं खरंच. आम्हाला वाटलं की नसेल एवढं जेवण वगैरे एवढ्या क्वांटिटीमध्ये लोक येत आहेत म्हटल्यावर की नसेल, अशी क्वालिटी जरा लो असेल. परंतु जेवण एक नंबर. चिकन व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण. आणि पाहिजे तेवढं घेऊ शकतो आपण. आणि बार्बिक्यूची टेस्ट पण मस्त होती. तुम्ही पण एकदा नक्की या. समोरच बीच आणि आपली इथे कॅम्प साईड आहे. तर आता निघूया आपण. सोन्याची बाईक देऊ नंतर इथे थोडंफार कुठेतरी फिरू. तर आत्ता आपण आलो आहे नागाव बीचला. कोणच नाही इथे, एकदम शांत. जर तुम्हाला प्री वेडिंग शूटला वगैरे जर यायचं असेल ना, एक नंबर लोकेशन आहे. कोणच नाही. बोट वगैरे आहेत मस्त. आम्ही पण आता फोटो वगैरे काढलेत. आणि आता ब्लॉगची एंड करूया. बाईक लावूयात आणि आपण कारने डायरेक्ट आता घरी जाणार आहोत. जेवण वगैरे करून त्याचा ब्लॉग भरपूर मोठा होईल. तर ब्लॉगची करूया एंड इथे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. आणि आवारा बीच कॅम्पिंग जिथे आपण कॅम्पिंग केले होते त्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. जय शिवराय.